धर्मेंद्र प्रधानांचा नरेंद्र मोदी अमित शहांनी राजीनामा द्यावा. सरकारकडून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधींचा हल्लाबोल, लाठीचार्ज झालेल्या जखमींची रुग्णालयामध्ये भेट घेत विचारपूस. फेसलेस आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचा पोळी भाजण्याचा प्रयत्न. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काहींचा स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींकडून जखमी विद्यार्थी आंदोलकांची भेट. आरएमएल हॉस्पिटलमध्ये जात लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस. संजय राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार जंतर मंतरवर. संजय राऊत, अनिल देसाई आणि अरविंद सावंतांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. संजय राऊतांनी अभिजित दिपकेंची पाठ थोपटली. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डांकडून आंदोलनामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट. जे पी नड्डांकडून रुग्णालयामध्ये तब्येतीची विचारपूस. जखमी विद्यार्थ्यांवर आरएमएल रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारलाच रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज. आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप. मोदी पंतप्रधान असताना आंदोलन चिरडलं हे इतिहास लक्षात ठेवेल. राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र. नवी दिल्लीमधल्या जंतर मंतरवरील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. भर पावसामध्ये सीजेपीतील आंदोलक रस्त्यावर बसून. सीजेपीचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम. दिल्ली उच्च न्यायालयानं सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयामध्ये हलवण्याचे निर्देश दिले. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल मेदांता इथल्या डॉक्टरांच्या पॅनलकडे सुपूर्द करा. हायकोर्टाचे निर्देश. सोनम वांगचुक यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे एक पॅनल तयार करण्याचेही निर्देश. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल. वकील नरेंद्र मिश्रांनी दाखल केली जनहित याचिका. नरेंद्र मिश्रा सरन्यायाधीशांच्या खंडासमोर बाजू मांडणार. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज कोणालाही आवडलेला नाही. सरकारनं आपले विद्यार्थी म्हणून वागणूक दिली पाहिजे. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. दिल्ली पोलिसांकडून कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. पोलीस वाहनांच्या तोडफोडी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल. पहिला गुन्हा पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यामध्ये दाखल. सीजेपीच्या आंदोलनानंतर पोलिसांकडून आंदोलकांची ओळख पटवण्यास सुरुवात. आंदोलनाचा व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात. सरकारी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या आंदोलकांचा शोध सुरू. सीजेपीच्या आंदोलनामध्ये 118 पोलीस जखमी तर 60 आंदोलक जखमी. एनडीएच्या मंगल मिलन बैठकीमध्ये सीजेपीच्या आंदोलनावर चर्चा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सीजेपी ठाम. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन. आंदोलकांवर लाठीचार्ज होत असताना धर्मेंद्र प्रधानांचा व्हिडिओ समोर. स्मित हास्य करत प्रधानांचा संसद भवनातून निघतानाचा व्हिडिओ समोर. प्रधानांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावरून टीकेची झोड. धर्मेंद्र प्रधान क्रूर, विकृत आणि निर्लज्ज माणूस. हसताना धर्मेंद्र प्रधानांचं क्रौर्य दिसतंय. हे क्रौर्य डरपोकपणाचं लक्षण. धर्मेंद्र प्रधानांच्या व्हिडिओवर संजय राऊतांची सडकून टीका.